मंगलम मंगलम गणेशम मंगलम मंगलम। स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे। परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील, पण अशा या काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं। सह्याद्रीसारखा तटस्थ उभा राहून ज्या दुर्गाने दुश्मनांना पराजयाचे पाणी पाजले, जो दुर्ग महाराजांच्या विजयात आनंदाने वाहून गेला, आज त्याचीच काय अवस्था झाली? कधी विचार केलाय तुम्ही? अशाच एका सह्याद्रीपुत्र दुर्गाची ही कहाणी मी विशालगड बोलतोय। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि रणरागिणी ताराराणी यांच्या जाज्वल्य पराक्रम आणि पदस्पर्शाने पावन झालेला तोच तो मी विशालगड। चला तर मग पहिला माझा इतिहास म्हणजेच भूतकाळ जाणून घेऊया। इसवी सन पूर्व 1190च्या सुमारास शिलाहार वंशीय राजा ओज यांनी आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्याला हलवली। त्यानंतर त्याने घाट मार्गाच्या रक्षणासाठी अनेक किल्ले बांधले, त्यापैकीच मी एक विशालगड। नंतर मी यादवांच्या स्वाधीन झालो। यादवांचा अस्त झाल्यानंतर दक्षिणेत महामहिमची सत्ता उदयास आली। पुढं इसवी सन 1469 साली महामहिम सुलतान बबकिरे त्याचाच एक सेनापती मलिक रेहमान याला माझ्यावर विजय मिळवण्यासाठी पाठवण्यात आले। त्याने 6 वेळा विजयाचा प्रयत्न केला, पण त्याला विजय काय मिळाला नाही। नंतर तब्बल 9 महिन्यानंतर त्याला माझ्यावर विजय मिळवण्यास यश आले। ह्याच मलिक रेहमानची कबर आज माझ्यावर आहे असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे। पुढे 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी किल्ले पन्हाळ्यासोबत माझ्यावरही विजय मिळवला। त्यावेळी महाराजांनी माझ्यावर 5000 होऊन खर्च केल्याची नोंद देखील आहे। आणि त्याच वेळी महाराजांनी माझं जुनं खेळणं हे नाव बदलून मला शोभेल असे विशालगड हे नाव देण्यात आलं। त्यानंतर 3 मार्च 1660ला सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला। त्याच वेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचा सूर्याराव सुर्वे माझ्यावर वेढा घालून बसले होते। महाराजांनी पन्हाळ्याहून वेढा मोडून माझ्याकडे येत असताना तो वेढाही मोडून काढला आणि माझ्याकडे सुखरूप पोहोचले। त्यानंतर पुढे 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराज माझ्यापासूनच रायगडकडे जात असताना संगमेश्वर येथे तुळापुरी पकडले गेले आणि त्यांची निर्घृण अशी हत्या करण्यात आली। त्यानंतर राजारामांच्या काळात मी मराठ्यांच्या हालचालीचा केंद्रबिंदू ठरलो, त्यामुळे मला राजधानीचा दर्जाही प्राप्त झाला। इसवी सन 1701 मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेनिशी माझ्या पायथ्याशी आला, पण माझा किल्लेदार परशुराम पंत प्रतिनिधी यानं तब्बल 6 महिने लढा दिला। शेवटी अभयदान व स्वराज्याच्या कार्यासाठी 2 लाख रक्कम घेऊन मला औरंगजेबाच्या स्वाधीन करण्यात आले। पुढे ताराराणींनी मला परत जिंकून प्रतिनिधींच्या स्वाधीन दिला। तेव्हापासून मी करवीरच्या गादीकडेच राहिलो। हा माझा भूतकाळ आहे, थरारक आहे ना? चला मग आता वर्तमान काळ पाहूया। ज्या राजानं माझ्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्या मावळ्याने माझ्यावर विजय मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, अहो एवढंच नाही तर ज्यावेळी शिवाजी महाराज किल्ले पन्हाळ्यावर असताना त्या सिद्धी जोहरने किल्ल्याला वेढा घातला आणि स्वराज्याचा पोशिंदा मृत्यूच्या विळख्यात अडकला, त्यावेळी महाराजांच्या अविस्मरणीय युक्तीच्या जीवावर व धाडसी मावळ्यांसोबत महाराजांनी पन्हाळगडाचा वेढा मोडून कुठे धाव घेतली असेल तर तोच तो मी विशालगड।
आणि महाराज माझ्याकडे सुखरूप पोहोचावे म्हणून पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभूसिंह जाधव अशा अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यातल्याच काहींची समाधी माझ्या कुशीत आहे. मीच तो विशालगड. पण आज माझ्यावरच काही यवन विकृतीच्या लोकांनी माझा बाजार मांडून ठेवलाय. माझ्यावर वेडा पडलाय म्हणला तरी चालेल. पूर्वी माझी संध्याकाळ मावळ्यांकडून महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकण्यात जायची, पण आज नाच गाण्यात दारू पार्ट्यात चाललीये. पूर्वी लोक किल्ल्यावर स्वराज्याच्या कारभारासाठी यायची, पण आज दारू मटणाच्या पार्ट्यासाठी येतात. त्यांनी माझ्या सगळ्या अवयवांची वाट लावली. एवढंच नाही तर दुर्ग म्हणजे पवित्र मंदिर मानणाऱ्या महाराजांच्या धर्तीवर पशु पक्षी कापून त्यांचे रक्ताचे पाट वाहिले जात आहेत. माझ्यावर कचऱ्याने घेराव घातला आहे. माझ्यावर दगड माती कमी तर कचरा जास्त विखुरलेला आहे. कोणी अति दारू पिऊन उलटी करतं, तर कोणी आपल्या बापाची जहागीर समजून दारू पिऊन निश्चिप पडतं. येथे फक्त देवाच्या नावावर कोंबडा कापून आपल्या पार्ट्या करण्याचा डाव चालला आहे. इकडे तिकडे बगल तिकडे प्राण्यांचे अवयव पंखे पडले आहेत आणि ह्यात तुमचे ते दोन्ही धर्म आहेत बरं का, हिंदू आणि मुस्लिम. नाहीतर तुम्ही आणि म्हणाल हा विशालगड पण जातीवाद करतोय. कारण आजकाल फक्त माझ्याकडे जातीवादीच्या नजरेनेच बघितलं जातं. त्यामुळे कित्येक सभ्य लोकांनी मला दूरच केलं. ह्याचाच फायदा घेऊन काही दुष्ट बुद्धीच्या लोकांनी माझ्यावर अनेक अनाधिकृत बांधकामे केली. सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधली. पशु पक्षी दारूचा व्यापार मांडला. गडाची पूर्वीची दरीतील वाट असतानाही यांनी भला मोठा लोखंडी पूल बांधला आणि माझे संरक्षणाचे कवचच मोडले. यांच्यामुळे माझी तटबंदी ढासळली. बुरुज कोसळलेल्या अवस्थेत पडले. मंदिरे उघडी पडली. माझा गडदेवता भस्म अवस्थेत पडला. कित्येक तोफा नामशेष झाल्या. कॉन्क्रीटची रस्ते बांधली. राजवाडा मोडक्या अवस्थेत पडला. जे बुरुज तटबंद्या चांगले आहेत त्याला यांनी लाईट पाणी घेण्यासाठी होले पाडली. त्यामुळे आता तेही कमकुवत झालेत. अहो आता ही विहीरच पहा ना. महाराजांनी गडावरच्या लोकांना पाणी पिण्यासाठी ही विहीर बांधली होती, पण या नराधमांनी त्याच्यावर सुद्धा फळ्या टाकून घरे उभा केली. हे करताना त्यांना थोडी पण लाज वाटली नाही का? आणि वर काय म्हणे की आम्ही येथे पूर्वीपासून राहत होतो. म्हणजे बहुतेक महाराजांनी ह्यांच्या जागेवर आजच्याच काळात येऊन विहीर बांधली असावी. काही अतिशहाणे तर आपला बाप शहाजहान असल्यासारखे समजून आपल्या प्रेमिकांची नावे बुरुजांवर लिहिली. मध्यंतर काळी कोणी आतंकवादी सुद्धा माझा सहारा घेऊन राहून गेलाय. अरे ज्या इंग्रजांच्या तोफा माझे काय वाकडे करू शकले नाहीत, मोगलांनी माझ्यावर कित्येक आघात केले. माझ्या शरीरावर दारू गोळ्यांचे वार झाले, तरी मी सगळं सहन करून ताट मानेने इतक्या वर्ष उभा आहे या सह्याद्रीच्या बलदंड रांगेत. ऊन वारा पाऊस गारा यांच्याशी संघर्ष करून मी माझं अस्तित्व टिकवून आहे. आदिलशाही मुघलशाही माझं अस्तित्व संपवू शकली नाही, पण ते काम आज तुम्ही करताय. हे सगळं सहन करून करून मी थकलो आहे. यांच्यात गुदमरलो आहे. मी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. रे कधी कधी तर मला यांची एवढी कीव येते की असा प्रश्न पडतो, महाराजांनी यांना स्वराज्य मिळवूनच दिलं नसतं तर काय हाल झाले असते यांचे. राहिला असता का हा मोकळीकतेचा माज? कधी विचार केलाय? अरे ह्या आधुनिकतेच्या युगात पैशाने गर्विष्ठ झाला आहात तुम्ही, पण हा सगळा दोष तुम्हाला एकट्यालाच देता येणार नाही म्हणा. कारण सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दुर्गप्रेमींना आजही मी पुसटचा याद आहे. त्यांच्या मनात महाराजांच्या इतकंच माझ्यावर नितांत प्रेम आहे. म्हणूनच कधीतरी एखादा शिवप्रेमी पार्टी करायला नाही तर मला पाहायला येतो. पण या नराधमांच्या गराड्यामुळे मी त्यांना गावतच नाही. त्यांना मी दुर्ग वाटतच नाही. पण
पण काही छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तकटाच्या पिढीने मला पूर्वरत करायचे ठरवलं. त्यांनी माझी तुटलेली अवयव एकत्र केली. त्यांची नजर जेव्हा ते माझे तुटलेले अवयव शोधण्यास इकडे तिकडे तडपडते ना, ती नजर पाहून माझे डोळे सुखावतात. आणि जेव्हा त्यांच्यातील एकट्याचा तो आई भवानी शक्ती दे, विशाल गडाला मुक्ती दे हा आवाज कानावर पडतो ना, तेव्हा माझ्या धमन्यातील रक्त सळसळते. गडावरील अनधिकृत बांधकामे, दारूच्या पार्ट्या, पशुहत्या बंद करण्यासाठी शिवप्रेमींनी कित्येक वर्ष प्रयत्न केला, पण मात्र त्यांना दरवेळी निराशाच हाती भेटली. त्यामुळं एकदाही यश न मिळालेल्या या मावळ्यांचा एके दिवशी सहनशीलतेचा अंत झाला आणि ती 14 जुलैची घटना घडली. थोड्या घरांची नासधूस झाली आणि ती झाल्या दुसऱ्याच दिवशी कधीच माझी परिस्थिती बघायला न येणाऱ्या नेत्यांची गडावर गर्दी झाली. याआधी कधीच त्यांना माझी आठवण झाली नाही. का माहितीये? कारण मला मतदानाचा अधिकार नाही ना. असता तर रांग लागली असती राव. खरंय ना? एवढंच नाही तर त्यातल्या काहींनी माझ्या दुर्गप्रेमींना आतंकवादी सुद्धा बोलून टाकलं. मग मला सांगा, माझी काळजी करणारे शिवप्रेमी आतंकवादी असतील तर गडावर कॉन्क्रीटची घरं बांधणारी, महाराजांच्या पवित्र धर्तीवर कोंबडे कापणारी, दारू पिणारी आणि पाजणारी पण कोण आहेत मग? ती तुम्हाला कधी आतंकवादी वाटली नाहीत का? पण मतदानासाठी काहीही करणाऱ्या या युगात एका वाघानं धाडसी निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे नावाचा मुख्यमंत्री आहे म्हण. त्यालाच तुमच्यातले काही गद्दारही म्हणतात बरं का. पण त्यानं इतक्या वर्षाच्या शिवप्रेमींची मागणी मान्य करून माझ्यावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश दिला आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. त्या शिवप्रेमींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझं मन सुद्धा आनंदी झालं. आता वाटलं की सर्व काही पूर्ववत होणार, मला मोकळा श्वास घेता येणार. ते अनधिकृत बांधकाम पाडताना काही महिला माझा संसार उघड्यावर पडला म्हणून रडत होत्या. अरे मग जेव्हा माझ्या अवयवांची मोडतोड होत होती, माझ्यावर कॉन्क्रीटची घरं बांधली जात होती, तेव्हा मी किती रडलो असेल, ही सह्याद्री किती रडली असेल, कधी विचार केलाय? तेवढ्यात एका हेराकडून खबर आली. बांधकाम पाडण्याचं काम थांबवलं गेलं. कोणता स्टे लागला म्हणे. ती शिवशाही जाऊन लोकशाही आल्या नव्ह. ते हायकोर्ट नावाचं काहीतरी आहे. तिथं पुरावा, जबाब आणि सत्याच्या जीवावर निर्णय दिला जातो. मी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही हो. नाहीतर दिला असता जबाब त्या हायकोर्टाच्या साहेबाला आणि सांगितलं असतं की गडावरील जागा माझ्या राजाच्या मालकीचीच आहे. हो, ती विहीर माझ्या राजाची आहे आणि ह्या सगळ्यांची काळजी माझ्या राजानं कशी घेतली होती. आणि हो, माझा 7/12 अजून माझ्या राजाच्याच नावावर आहे. असो, पण सध्या मी काही करू शकत नाही. अहो, तुम्ही पण अजून माझ्या राजाला पुतळ्यातच शोधताय. परवा कोणता पुतळा पडल्यावर मोर्चे निघाले म्हण. अरे, माझा राजा कोणत्या पुतळ्यात नसून असंख्य पराक्रमांच्या रक्ताने माखलेल्या ह्या गडदुर्गात आहे. ही खरी महाराजांची स्मारक आहेत. बघा माझ्याकडे कधीतरी. अरे, जेवढे पैसे त्या पुतळ्यांवर खर्च करताय ना, तेवढे जर माझ्यासारख्या असंख्य विखुरलेल्या किल्ल्यांवर केलात ना, तर भविष्यात येणाऱ्या पिढीला तुम्ही पुतळे नाही तर साक्षात शिवरूपी गडदुर्ग दाखवाल. पण जर तुम्ही आत्ता पण लक्ष दिलं नाही ना, तर मी पूर्णतः नामशेष होईल. मी दिसेन पण असणार नाही. अजूनही वेळ गेली नाही, सुधरा जरा. आणि जर तुम्हाला आजही स्वराज्याचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे असतील ना, तर त्याच्या आधी तुम्हाला खराखुरा मावळा बनता आलं पाहिजे, ठाम राहता आलं पाहिजे. अहो, जसं गडावर दारू पार्ट्या करणाऱ्यांची संख्या वाढते ना, तसं दुर्गप्रेमींची संख्या वाढू शकत नाही का? आता तुम्हीच आठवा, याआधी केव्हा गेलता किल्ल्यावर? आठवते नाही ना? अरे, मग वर्षातून एकदा आपल्या मुलांना घेऊन जा आणि दाखवा तो अविस्मरणीय इतिहास ज्याच्यावरून महाराजांनी स्वराज्याची घौडदौड चालवली. अरे, कधीतरी आपल्या मुलांना घ्या जवळ आणि सांगा तो माझ्या राजाचा पराक्रम.
सांगा तो शाहिस्ते खान आपली तुटलेली बोटे घेऊन कसा पळून गेला, सांगा कसा फाडला त्या अफजल्याला, सांगा त्या औरंगजेबाच्या भर दरबारात त्याची खिल्ली उडवून राजा माझ्या स्वराज्यात सुखरूप कसा पोहोचला. अरे सांगा ते बाजी प्रभू, सांगा तो जीवा महाला, शिवा काशीद, रायाजी बांदल, तानाजी मालुसरे यांच्यासारख्या असंख्य मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती कशी दिली. अरे सांगा तो रायगडवरचा अविस्मरणीय राज्याभिषेक. अरे सांगा त्या शिवबाच्या छावानं धर्मासाठी, रयतेसाठी त्या औरंग्यासमोर न झुकता ताट मानेनं मरण कसं पत्करलं. असे खूप सारे पराक्रम तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल तर ते माझ्यासारख्या दुर्गांकडे आकर्षित होतील, माझी काळजी घेतील, माझ्याकडे येणाऱ्यांची गर्दी वाढेल आणि सांगतील येणाऱ्या पुढच्या पिढीला माझा राजा कोण होता. अरे तुमची लग्न झाल्यावर जसं तुमच्या त्या कुलदेवताकडे दर्शनाला जाता ना, मग ज्याच्यामुळं तुमचा देव देवळात आहे त्याच्या पायाशी माथा टेकायलाही जावा त्या दुर्ग रायगडावर. जर माझी डागडुसी करून मला पूर्वरत जिवंत केलं तर पर्यटन वाढेल, संपूर्ण जग माझ्याकडे आकर्षित होईल आणि ह्यामुळे तुमचे ते सरकारही माझ्याकडे लक्ष देईल. असो, खूप काही बोललो ना, थोडं जास्तच बोललो, पण बरं वाटलं. खूप दिवसाचे ओझ हलकं झालं, माझं मन मोकळं झालं. अहो खूप दिवस झालं माझ्याकडे येऊन विचारत होता ना. मग आलोयच तर जाता जाता सांगूनच जावं म्हणलं की आपल्या स्वराज्याचा राजा कसा होता, त्याची भीती त्या औरंग्याला कशी होती. त्यासाठी तुम्हाला एक प्रसंग ऐकावा लागेल. औरंगजेबाचा दरबार भरलेला होता आणि तो दरबारात येत असताना त्याचे अलकाब चालले होते. हजरत सलामत किबलाए दीन और दुनिया अबुल मुजफ्फर मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गादिए आलमगीर असे किताब चालले होते आणि तेवढ्यात औरंगजेब येतो आणि म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तैजोर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माबदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामूजान अमीरुल अमरा शाहिस्ते खान साहब. सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि सिवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के उड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे, फिर सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. ये है हमारे सिपे सालार जसवंत सिंह जोधपुर के महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. ये है सूरत के खूबसूरत सुबेदार इनायत खान बहादुर. सिवा जब सूरत आया तो ये सूरत से दुम दबाकर भाग गए. और ये है हफ्शी फौलाद खान. इनके हथेली पर मिठाई रखकर सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गया. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया है इस फौलाद खान ने. ये है तार तलब खान, ये है रसूल बेग रोजबानी, ये मेरे आतिश तरबियत खान, ये खान जहां बहादुर खान कोकलताब, ये रन मस्तर खान, ये भाव सिंह आदा, ये केसर सिंह और ये सैयद मुनव्वर खान. तमाम सारे राजपूत, बुंदेल, तर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हाफसी, मुगल फौजबंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी. सारी इज्जत मिट्टी में मिला दी. आखिर क्यों शिवा को ये फतेह हासिल होती है? हमारी तरह गोला, बारूद, हाथी, घोड़ा, खजाना, तोहफे सिवा के पास कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों? आखिर क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, कभी नहीं. औरत, शराब, ये नाच, ये गाने, मौज, इश्क, मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे. इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज का हौसला बढ़ाया,
नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने सिवा के लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार मराठों ने खुद को कभी बिकने नहीं दिया। वो कभी रुकते नहीं, कभी थकते नहीं, कभी झुकते नहीं, और वो कभी बिकते भी नहीं। सिवा घाघ है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ है और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह आसमान की बुलंदियों को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब हैं कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा।